नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी प्रकाशित भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण या पुस्तकाचा आपण आज परिचय करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण जाणत आहात, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी युनिक अकॅडमीने यापूर्वी या शीर्षकाअंतर्गत भाग 1 आणि भाग 2 ही दोन पुस्तकं प्रकाशित केली होती। ही दोन पुस्तकं अतिशय विद्यार्थी प्रिय ठरली आणि नंतर आता जो काही परीक्षेतील प्रश्नांचा रोख बदलत आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची जी काही तयारी आहे, त्या तयारीची जी काही मागणी आहे, त्यानुसार आपण हे पुस्तक नव्याने बाजारामध्ये आणतो आहोत। हे पुस्तक आपण नवी आवृत्ती म्हणून आणि या पुस्तकाचं शीर्षक आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर या शीर्षकामध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे। एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 2 पुस्तकाचं शीर्षक आहे भारतीय संविधान आणि राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह। या पुस्तकामध्ये आपण साधारणपणे अभ्यासक्रमामध्ये नमूद असलेली सर्वच्या सर्व 15 प्रकरणं दिलेली आहेत। हे पुस्तक म्हणजे आधीच्या भाग 1 किंवा भाग 2 किंवा खंड 1 या पुस्तकांची आवृत्ती नसून हे पुस्तक पूर्णपणे नवीन आहे। ते नवीन का आहे त्याची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात पाहूयाच, पण सुरुवातीलाच हे आपण स्पष्ट करूयात की हे पुस्तक आयोगाने जी काही 15 प्रकरणं अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेली आहेत त्या सर्व 15 प्रकरणांचा एकत्र समावेश करून हे पुस्तक तयार केलेलं आहे। त्यामुळे हे पूर्णपणे नवी आवृत्ती असलेलं हे पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं की भारतीय राज्यघटनेशी संबंधित जी एकूण 15 प्रकरणं आहेत त्याचं आपण थोडंसं वर्गीकरण करूयात। भारतीय राज्यघटनेशी संबंधित 6 प्रकरणं आहेत, राजकीय प्रक्रियेशी पॉलिटिकल प्रोसेसशी संबंधित 6 प्रकरणं आहेत आणि कायदेशी संबंधित प्रकरण 11, 12 आणि 13 अशी 3 प्रकरणं आहेत। तर साधारणपणे पहिल्या वर्गवारीवरती 60% प्रश्न विचारले गेले 2012 ते 17 या कालावधीमध्ये। दुसरा जे काही वर्गीकरणाचा भाग आहे त्याच्यामध्ये एकूण 26% प्रश्न विचारण्यात आलेत आणि तिसरा जो घटक आहे कायद्याशी संबंधित प्रश्न त्याच्यावरती 14% प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। हे आहे 2012 ते 17 मधलं विश्लेषण। तर या आधारे आपल्याला आपल्या अभ्यासाची व्यूहनीती ठरवता येऊ शकते। पण या अभ्यासाच्या व्यूहनीतीकडे जाण्यापूर्वी आपण जे हे नवीन पुस्तक प्रकाशित करत आहोत या पुस्तकाची आपण थोडक्यात वैशिष्ट्ये पाहूयात। पहिलं वैशिष्ट्य, हे पुस्तक संपूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण मार्केटमधून पेपर 2 ची काही पुस्तकं वाचायला घेतली असतील, अभ्यासासाठी घेतली असतील, तेव्हा आपण पाहिलं असेल किंवा आपल्या लक्षात आलं असेल की या पुस्तकांमध्ये जी काही प्रकरणं दिलेली असतात ती बहुतांश प्रकरणं ही केवळ राज्यघटनेशी संबंधित 6 प्रकरणांचीच उपप्रकरणं असतात। म्हणजे पहिलं प्रकरण जर आपण राज्यघटनेशी संबंधित घेतलं तर त्यातले जे उपघटक आहेत, राज्यघटनेची निर्मिती, सरनामा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटनादुरुस्तीची प्रक्रिया, अशा उपघटकांचीच ही प्रकरणं करून साधारणपणे 30 ते 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रकरणं ही पुस्तकामध्ये नमूद केलेली असतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडत असेल, आयोगाने एकूण 15 प्रकरणं दिलेली आहेत, पण आपण जर 6-7च प्रकरणांचा अभ्यास केला तर उर्वरित प्रकरणांचा अभ्यास आपण करायचा कुठून? त्यासाठी कोणती संदर्भ पुस्तकं वापरायची किंवा कुठलं अभ्यास साहित्य वापरायचं? तर त्यामुळे या पुस्तकाचं इथं आपल्याला वैशिष्ट्य अधोरेखित करावं लागतं। ते म्हणजे संपूर्ण 15 प्रकरणांचा समावेश असणारं हे एकमेव पुस्तक आहे। दुसरं वैशिष्ट्य, या पुस्तकामध्ये राज्यघटनेशी संबंधित जे काही घटक आणि उपघटक आहेत त्याची अतिशय तपशीलवार, विस्तृत, अचूक आणि अपडेट अशी माहिती दिलेली आहे। हे पुस्तक चाळताना तुमच्या ते लक्षात येईलच की कोणत्याही सर्वसाधारण पुस्तकांमध्ये किंवा अभ्यास साहित्यांमध्ये न आढळणारी अशी अचूक तथ्य आपण दिलेली आहेत। तिसरं वैशिष्ट्य या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल, या पुस्तकाची निर्मिती करताना इंग्रजी आणि मराठी भाषेतील जी काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ आहेत, लेख आहेत किंवा अधिकृत वेबसाईट्स आहेत त्यांचा आधार घेऊन आपण या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे। त्यामुळे या पुस्तकातली माहिती ही बऱ्यापैकी अचूक आहे आणि ती अपडेट आहे। त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या पुस्तकामध्ये केवळ राज्यघटनेशी संबंधित नाही तर राजकीय प्रक्रियेशी संबंधित असलेली प्रकरणं आणि कायद्याशी संबंधित असलेली प्रकरणं यांच्याबाबतचे सुद्धा अधिक तपशील आपण नमूद केलेले आहेत। कायदेविषयक प्रकरणांची मांडणी करत असताना आपण त्याच्यामध्ये काटछाट नाही केलेली। या पुस्तकाच्या पानांची संख्या 552 आहे। ही संख्या जास्त आहे, पण कायदेविषयक प्रकरणे ही आपण विस्तृत दिलेली आहेत जेणेकरून मुलांचा अभ्यास अधिक सखोल पद्धतीने होईल। 2018च्या परीक्षेमध्ये कायदेविषयक प्रकरणांवरती ज्या सखोल पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहता आपण
याच्यामध्ये काटछाट न करता आपण ती अधिक अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ 2018 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम याच्यातल्या बऱ्याचशा तरतुदी ह्या नव्याने दुरुस्त करण्यात आल्या. तर या सगळ्या तरतुदींचा समावेश आपण या पुस्तकामध्ये केलेला आहे. हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की हे पुस्तक केवळ राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 साठी उपयोगाचं असं आहे असं नाही, तर पूर्व परीक्षा असेल किंवा राज्यघटनेशी संबंधित जी काही प्रकरणे इतर परीक्षांसाठी विचारली जातात किंवा कायद्याशी संबंधित काही प्रकरणं विचारली जातात, तर त्या प्रकरणांचा सुद्धा आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून करता येऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय या पुस्तकाचं, तर यापूर्वीची जी काही भाग 1 आणि भाग 2 ही 2 पुस्तकं होती, त्यामध्ये आपण वर्णनात्मक मांडणी केलेली होती, निबंध वजा मांडणी केलेली होती. पण या पुस्तकामध्ये आपण कमीत कमी पानांमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी अतिशय मोजकी माहिती त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. त्यामुळे ह्याला आपण वस्तुनिष्ठ स्वरूपातली मांडणी म्हणूयात. MCQ ला ते सोपं जाईल अशा पद्धतीने या पुस्तकाची आपण मांडणी केलेली आहे. या पुढचं वैशिष्ट्य या पुस्तकाचं ते म्हणजे विद्यार्थी बऱ्याच वेळेस पुस्तक वाचत असताना काही महत्वाची आकडेवारी, कीवर्ड्स किंवा कोट किंवा महत्वाचे काही वाक्य यांना अधोरेखित करत असतात. तर आपण पुस्तकामध्येच अशा गोष्टी ठळक अक्षरांमध्ये छापलेल्या आहेत किंवा बोल्ड करून दिलेल्या आहेत की जेणेकरून पुस्तक चाळताना विद्यार्थ्यांना त्या बाबी त्यांच्या नजरेत लगेच येतील. थोडक्यात यावरून आपल्याला या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येतं, ते म्हणजे हे पुस्तक पेपर 2 साठी एक महत्वाचं संदर्भ पुस्तक तर आहेच, पण त्याचबरोबर ते एक रिव्हिजन बुक आहे, उजळणी पुस्तक आहे. म्हणजे इतर वेळेस तुम्ही विस्तृतपणे त्या प्रकरणांचा अभ्यास या पुस्तकातनं करू शकताच, पण परीक्षेच्या आधी उजळणी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पुस्तक वापरता येऊ शकतं. दुसरं पुस्तक वापरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. शेवटचं या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय, तर या पुस्तकामध्ये केवळ तथ्य म्हणजे फॅक्ट्स किंवा आकडेवारी यांचा भडीमार केलेला नाही, जेणेकरून हे पुस्तक विद्यार्थ्यांना बोजड वाटणार नाही. कारण प्रत्येक वाक्यामध्ये जर तुम्हाला फॅक्ट्स आणि आकडेवारी आढळत असेल तर तुम्ही प्रत्येक वाक्याला अंडरलाईन करत राहाल आणि त्यातनं तुमचा वेळ जातो किंवा त्या लक्षात ठेवायला अवघड जातात. त्यामुळे आवश्यक तिथे आपण काही संकल्पनात्मक स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. कन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला आपल्या काही संकल्पना क्लिअर होतील, स्पष्ट होतील, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित काही वस्तुस्थिती ही सुद्धा आपल्याला अभ्यासता येईल. तर अशा प्रकारे या नवी आवृत्ती असलेल्या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये नमूद करता येतील. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.